कि जितनी पब्लिक है सब परेशान है, कोई कहीं परेशान है कोई कहीं परेशान है, लेकिन परेशान सब है। तो परेशानी का हल क्या है? ये गवर्नमेंट ही बराबर नहीं है ना, सबसे बड़ा लफड़ा ये है। वही यूट्यूब पे देख रहे, आएगा तो अच्छा है, कुछ तो बने। मित्र ऐक ना, तुला ते कॉक्रोच जनता पार्टीबद्दल माहिती आहे? नाही 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 सगळे मस्तीमध्येच घेतात आहेत त्याला 4 दिवसात 20 मिलियन त्यांना 12 वर्षे लागली एवढे फॉलोअर्स करायला. आम्ही तर शिक्षण करतोय. शिक्षण करताय. आम्हाला जॉब. कॉलेज करताय. पण जॉब भेटणार की नाही हे पण माहिती नाही आता, कारण की जसं चालू आहे ना वातावरण त्याच्यावरनं तर काय कळत नाही. जनता काँग्रेस जनता पार्टी आहे जे ते डिजिटल क्रिएटरनी क्रिएट केलाय. आता तो समोर येईल. ही क्रांती फक्त सोशल मीडिया पुरती राहील का? हॅलो हाय, कसं काय? मी अमोल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडिया अकाउंट, अभिजित दिपके सोशल मीडियावरती व्हायरल आणि युवकांचा प्रतिसाद. पण खरंच कॉक्रोच जनता पार्टीचा प्रसार तसा झालेला आहे का? लोकांना माहिती आहे का काय चाललं आहे? पण सोशल मीडियावरती काय वाटतं याच्यावरती आढावा घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आपण जाऊन लोकांना विचारूया. ऑफकोर्स काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, तर मागे काही लोक बसलेले आहेत, त्यांना जाऊन आपण विचारू त्यांना माहिती आहे का याबद्दल. सर नमस्कार, माझं नाव अमोल आहे. तुम्हाला ते कॉक्रोच जनता पार्टीबद्दल ऐकलं का काही? नाही पता आपको? तुम्ही ऐकलंय? सर तुम्ही ऐकलंय का कॉक्रोच जनता पार्टी? तुम्ही पण नाही ऐकलं? तुम्ही ऐकलंय? तुम्ही ऐकलं कॉक्रोच जनता पार्टीबद्दल ऐकलंय का? सोशल काय ते माहिती आहे तुम्हाला? कुछ नहीं, खाली मोबाइल में देखा मैं। हां, मोबाईलमध्ये ना. काय कशामुळे झालं आहे माहिती आहे? मैं खाली उतना ही देखा और आगे नहीं समझा क्या है, हां, उतना ही देखा मैं आज। वो भी नहीं वो देश में एक अलग क्रांति लाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन वो सोशल मीडिया पे खाली मोबाइल में हो पाएगा? मोबाइल वो तो नहीं मालूम भाई, अभी मैं पूरा देखा नहीं, खाली इतना ही देखा भाई वो पार्टी एक बना रहे क्रांति लाने के लिए, ऐसा इतना ही देखा। बट मोबाइल पे हो पाएगा क्या? इतने लोग खाली उधर फॉलो कर रहे हैं, लेकिन असल में लोग कंडीशन है, हो भी सकता है। हो क्यों? सकता है? हाँ हो सकता है। क्यों कि सब परेशान है, सब परेशान है। हाँ, हो भी सकता है. कि जितनी पब्लिक है सब परेशान है, कोई कहीं परेशान है कोई कहीं परेशान है, लेकिन परेशान सब है। परेशान सब है. तो परेशानी का हल क्या है? ये गवर्नमेंट ही बराबर नहीं है ना, सबसे बड़ा लफड़ा ये है। तुम्हाला माहिती आहे कॉक्रोच जनता पार्टी? थोडंसं ऐकलं असेल कुठे, थोडं तरी ऐकलं असेल. सनीबाईला सांगायचं. तुम्ही ऐकलंय कॉक्रोच जनता पार्टीबद्दल? वही यूट्यूब पे देख रहे, यूट्यूब पे आएगा तो अच्छा है, कुछ तो बने. ये तो देश को पूरा सुलाई दिए ले. हाँ, लाओ लाओ. लगता है आपको ये यूट्यूब पे फेसबुक पे इस पे जो क्रांति आ रही है ये असल लाइफ में आ पाएगी, हो पाएगा? देश बदल बंदा है वो तो बंदा सही दिख रहा है. करेगा वो? हाँ, करना चाहिए. क्या क्या करना चाहिए उसमें? उसको कुछ बदलाव करना चाहिए, आना चाहिए, राजनीति में उतरना चाहिए. लोग सपोर्ट करेंगे? हाँ, सपोर्ट करेंगे, बिल्कुल सपोर्ट करेंगे. तुम्हाला वाटतं लोक सपोर्ट करतील? सोशल मीडियावरती जे काही चाललंय त्याला लोक प्रतिसाद देतील असं वाटतं? देतील. सगळ्या युवकांसाठी त्यांनी जे म्हणतोय तो बघितलं असेल तुम्ही इंटरव्ह्यू. वाटतंय तुम्हाला असं काही होऊ शकतं आता भारतामध्ये? होऊ शकतं. जे आपण व्हायलाच पाहिजे. व्हायला पाहिजे. तुम्ही सपोर्ट करायला रेडी आहेत? हो करणार. चला आता बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे याविषयी, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आणि आपण काही लोकांना आणखीन पुढे विचारूयात की त्यांना काय वाटतं कॉक्रोच जनता पार्टीबद्दल. सो चला मित्र ऐक ना, तुला ते कॉक्रोच जनता पार्टीबद्दल माहिती आहे? नाही 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 नाही. अरे का माहिती नाही? ते मिलियन फॉलोअर झाले तेच ना. हां, माहिती आहे ना. आता 20 मिलियन झालं. 20 मिलियन झाले. 4 दिवसात 20 मिलियन काहीतरी फॉलोअर झाले. काय वाटतं पण तुम्ही सपोर्ट करता त्याला? नाही का नाही करत? सपोर्ट याच्यासाठी नाही करत, कारण की कसं आहे माहिती आहे काय, अजून कोणीच हे नाही केलं. कोण काय म्हणजे बोलतात ना, आपण सपोर्ट करायच्या आधी आपले पण जे आहेत रिलेटिव्ह घरातले ते लोक पण बोलायला पाहिजे. बरोबर. आपल्या वरचेच नाही बोलत तर आपण कसं काय त्यांना पण बोलू शकतो. पण मग हे फक्त ही क्रांती जी आहे कॉक्रोच जनता पार्टी ही फक्त सोशल मीडियापर्यंत मर्यादित राहील की ती फक्त सोशल मीडियापर्यंतच राहील मला तर असं वाटतं, कारण की ॲक्शन कोण घेत नाही त्याच्यावरती, म्हणजे ह्याच्यामध्ये रिअलमध्ये तर सगळे मस्तीमध्येच घेतात आहेत त्याला. ते 4 दिवसात 20 मिलियन त्यांना 12 वर्षे लागली एवढे फॉलोअर्स करायला. ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं ना सोशल मीडियावरच हे चालू आहे. ॲक्च्युअलमध्ये कोण काय इकडे काय असं दाखवलं ना अजूनपर्यंत मुंबईमध्ये. पण युवक जातील असं लोक जे फॉलो करतात तिकडे लाईक डिसलाईक फॉलोईंग या पद्धतीने जे चाललं आहे, म्हणजे क्रांती घडून आणणार वगैरे असं सगळं चाललेलं आहे. ते होऊ असे आपल्या भारतात शक्य आहे हे सगळं? ते ॲक्च्युअलमध्ये आहेत ना अर्धे मायनर लोक पण आहेत, तर त्याच्यामध्ये आहेत ना लाईक पूर्ण असे एजेड लोकांचे ना अडल्ट लोकांचे.
ते आहेत मायनर लोकांचे पण, तर मायनर लवकर आपण हे नाही करू शकत. ते लगेच आता ह्याला मी बोललो, हा लहान असेल, ह्याला मी असं बोललो की बाई हा मारतोय बिना मतलब, हा डायरेक्ट जाऊन मारणार, विचारणार नाही. तसं आता चालू आहे जनरेशन मग भडकाव भडकी चाललंय वाटतं. एकदम. सोशल मीडियावर ते पण चालू आहे. तो काय वाईट बोललाय जो अभिजित ढिके आहे ते, तर मग युवकांसाठी आवाज उठवलाय. पण त्याने बेरोजगार- क्लिअरन्स नाही सांगितलं अजून. तो डायरेक्ट फक्त बोलला की जे आपण जो म्हणजे अभ्यासावर हे ते चाललो आता, तर तो डायरेक्ट बोलतो त्याला म्हणजे काढायसाठी. पण आपल्याला आतून आपल्याला काहीच नाही माहिती ना आपलं काय आहे काय नाही चालू आहे काय नाही. ते असे म्हणजे ते असे युवक आहेत ना की अर्धे मायनर आहेत अर्धे अडल्ट आहेत, तर ॲक्च्युअलमध्ये काय होऊ नाही शकत. जर अडल्ट असते एवढ्यात मोर्चा वगैरे पण निघला असता, तुम्हाला पण माहिती आहे आताच्या जनरेशनमध्ये. तर मला तर वाटत नाही 20 मिलियन होऊन काय होतंय अजून. तुला पण सेम सेम काय होणार नाही, फक्त सोशल मीडियावर. सोशल मीडिया चालू आहे फक्त टाइमपास काय वाटतं. मग ह्याच्यावरती प्रेस कंट्रोल पण सरकार करू सोशल आपण म्हणजे तसं नाही, म्हणजे आम्ही पण असं हे केलं. स्टार्टिंगला आम्ही फॉलो केलं की आम्हाला काय काय राईट्स त्याचे वाटले असे की बाय शिक्षणवर बोलतोय तो, तर आपल्याला फॉलो करायला पाहिजे की काय आहे काय नाही. पण नंतरला काय ॲक्शनच होत नाही. सगळे म्हणजे काय करतात तेच आपण जे करतोय ना, जे लाईक करतोय जातोय, सगळे लोक पण तेच करतात आणि डायरेक्ट इग्नोर करून जात आहेत सगळे. बस फक्त सोशल मीडियावरती असणार आहे. हां. हवा आहे म्हणजे यस, बरोबर बोलतात. हवा हवाच आहे, फक्त हवा आहे. ॲक्शन घेतला अशी- असता एवढाच घेतला असता नाही का, म्हणजे काही एकावर तरी. हां. अजून कशावरच नाही ID झालं. बंद झाले असते कधीच. हा. ऍक्शन घेतली असती आयडी बंद झाली असते इन्स्टावरती. कॉक्रोच जनता पार्टी. चला आणखीन काही तो ऐक ना, तुम्हाला हे माहिती आहे ते कॉक्रोच जनता पार्टीबद्दल ऐकलं? कॉक्रोच जनता पार्टी नाही तू ऐकलं? नाही सोशल मीडिया वापरताय? कॉक्रोच जनता पार्टी नाही नाही माहीत. अरे सोशल मीडिया वापरा, बघा जरा काय चाललंय देशात. कॉक्रोच जनता पार्टी किंवा माहिती आहे तुला? माहिती आहे पण एवढी डिटेलमध्ये मला काहीच नाही माहिती. हां. तुम्ही सांगितलं तर मला कळेल. अरे एका मराठी मुलाने तो पेज स्टार्ट केला. हां हा त्याचं नाव अभिजित दिपके आहे. त्यांनी एक नवीन क्रांती चालू केली सोशल मीडियावरती. तुला काय वाटतं या क्रांतीचा उपयोग होईल? आपले सगळे भ्रष्टाचार वगैरे या क्रांतीने उघड होतील? हा होतील ना, ऑब्विसली होईल. जर युवक असेल कोणीतरी तर होईल, कारण की त्यालाच माहिती असतं की ना की आपल्या म्हणजे की आत्ताच्या पोरांना काय पाहिजे आणि काय नाही. जर युवक असेल तर ऑब्विसली होईल एक चांगली गोष्ट. सगळ्या युवकांनी सपोर्ट केला पाहिजे. हा केला पाहिजे ऑब्विसली. कॉक्रोच जनता पार्टीला तू करतो सपोर्ट? हो करतो, फॉलो करतोय? फॉलो करतो. काय वाटतं तुला ही क्रांती होईल सोशल मीडियावरती? होऊ शकते, होईल, नक्की होईल. तुम्ही सगळे जर असं काहीतरी झालं उद्या तुम्हाला एका ठिकाणी बोलवलं गेलं जा, तर तुम्ही जाल? जाऊ ना. मोठ्या संख्येने जा. नक्की. हे काय होतंय नेमकं, कशामुळे होतं, काय तुला वाटतं? आता ते काही सांगू नाही शकत त्याच्याबद्दल आता मी पण, म्हणजे एवढं काय मला पण नॉलेज नाही. पण जे आता सोशल मग तू पण जर ट्रेंड चाललाय तू त्याला फॉलो कर. हा, जे सोशल मीडिया फायदा असेल तर ऑब्विसली आम्ही करूच. जर काय असं इंटेन्शन चांगलं असेल त्याला घेऊन तर आम्ही लोक सहभाग्य होऊ हर एक गोष्टीमध्ये. आणि जर असं कुठे पण कोणी पण काय करत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये नाही येणार. तो जो अभिजित दिपके आहेत ते म्हणतात की युवकांना मोठ्या संख्येने कॉक्रोच म्हटलं गेलं म्हणून मी तो पेज स्टार्ट केला. आणि त्यांना वाटतं की जे सरकारवरती आक्षेप करतात त्यांना ते कॉक्रोच म्हणतात. लोकांना रोजगार नाही आहे, बेरोजगार आहेत, शिक्षण असून जॉब मिळत नाही आहे, म्हणून अनेक युवकांनी फॉलो करायला सुरुवात केली. तुम्हाला जॉब आहे? आम्ही तर शिक्षण करतोय. शिक्षण करताय. आम्हाला जॉब. हा, कॉलेज कॉलेज करताय. पण जॉब भेटणार की नाही हे पण माहिती नाही आता, कारण की जसं चालू आहे ना वातावरण त्याच्यावरनं तर काय कळत नाही. किती पण शिकलं तरी माणसाला ती व्हॅल्यू नाही भेटत आहे जी आधी भेटायची. तर जास्त माहिती नाही पडलं आता त्याच्याबद्दल. काय वाटतं युवक सगळे सपोर्ट करतायत? काय वाटतंय ही सोशल मीडियावरती क्रांती घडेल? फक्त सोशल मीडियावरतीच घडेल का? सोशल मीडियावरतीच घडेल, कारण पॉलिटिकलमध्ये तर तो काय करू नाही शकत ना आता, कारण BJPचं सगळं झालं आता, सगळीकडे BJP आहे. तर ते सोशल मीडियावरतीच होणार. नाही, पण यांनी जी संस्था स्टार्ट करायला चाललेत किंवा ॲक्शन घेणार आहेत, युवकांना जमा केलं आहे, हे सगळे तर अब्रॉडला जाऊन बसलेत. मग हे कसं करतील, कसं शक्य होईल? आता जे बाहेर जाऊन बसले त्यांच्याबद्दल तर ते गेले. आता ते इकडे युवक जे आतमध्ये आहे त्यांच्याबद्दल माणसं न उभा राहायला लागेल.
नाही, ज्यांनी पेज ओपन केलं ना ते कॉक्रोच जनता पार्टी, हो. ते स्वतः अब्रॉडला गेले, हा. ते तिकडून ऑपरेट करतात का? ते तिकडून ऑपरेट करत आहे कारण ते इंडियामध्ये त्यांच्या हे झाला पाहिजे, ॲडव्हर्टाइजमेंट झाला पाहिजे, त्यांच्या हे बोलतात ना आपला सोशल वर्क झाला ते काय बोलतात आपण ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे publicity झाली पाहिजे. हां बरोबर, पब्लिसिटी झाली पाहिजे, त्याच्यासाठीच करत आहे. बाकी ते लोक काय नाही, करणार? इंडियामध्ये का नाही करत मी बोलू, हां इथे पकडतील त्यांना. ते तर आहे. जे BJPच्या अगेन्स्ट उभा राहिलं आहे ते आतमध्येच आहे आता. कोण पण असू दे, काही इकडे असू दे, नाही तर आतमध्ये आहे, नाही तर बाहेर गेला आहे, देशातून बाहेर गेला आहे. ते लोक इंडियामध्ये कधी करणार नाही. त्यांना माहिती आहे इंडियामध्ये राहिला आतमध्ये जाणार, नाहीतर आम्हाला कुठेतरी टाकून देणार. तर आज माहिती आहे तुम्हाला BJPची कशा आहे, म्हणजे त्यांचं चाललं आहे. पण युवकांचा आणि आपल्या सर्वसामान्य लोकांचा ह्याला सपोर्ट मिळेल का जर असं फ्युचरमध्ये झालं, जर जपान आणि नेपाळ आणि श्रीलंकामध्ये? ते बघा कसं आहे, ते डिजिटल क्रिएटरने एक क्रिएट केलं आहे. काय पण जनता कॉक्रोच जनता पार्टी आहे जे, ते डिजिटल क्रिएटरने क्रिएट केलं आहे. आता तो समोर येईल, त्यांनी स्वतःचा हे इंटरव्ह्यू दे, आता त्याचा स्पीच झाला की तो बोलला त्याच्यामध्ये, आणि त्याचे वाटला की लोकांना की त्याचं आहे, जसं मोदी स्पीच करतो, मोदी स्पीच देतो, तसा तो पण येऊन समोर स्पीच देणार, तर त्याच्या काहीतरी वाढती होणार, नाही तर ते काय उपयोग सोशल मीडियापर्यंत आहे. हां राईट. आणि ते कॉक्रोच तिकडे संपतील. हां बरोबर. चलो, तर आम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारायचा प्रयत्न केला. अनेकांना माहिती नाही आहे कॉक्रोच जनता पार्टी, कारण खूप लोक ॲक्टिव्ह नाही आहेत सोशल मीडियावरती. त्यांना 20 मिलियन जे काही त्यांचे आकडे वाढत चालले आहेत, खरंच या आकड्यांमुळे काहीतरी होईल का, किंवा असे वेगवेगळे प्रश्न लोकांना उद्भवायला लागलेले आहे. ही क्रांती फक्त सोशल मीडियापुरती राहील का, हा देखील प्रश्न जनतेने केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, कमेंट करून सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी सोबत हर्ष. जय हिंद, जय महाराष्ट्र.